तर आम्ही ना इथे बिर्याणी बनवायचं प्लॅन झालं आहे. तर आजचा स्पेशल मेनू आहे तो, आणि आजची बिर्याणी जाणार आहे ह्याच्याकडे, तर हा बनवणार आहे. तर इथे बघा जे आहे ना, भात शिजायला ठेवलाय. तर चुलीवर बिर्याणी बनवायची, त्याच्यामुळे इथं तांदूळ शिजायला घातलेत, आणि जे चिकन वगैरे मॅग्नेट करून ठेवलंय तर ते म्हणजे आहे ते डायरेक्ट करायचे. त्याच्यामुळे त्याची कशी आहे ते बिर्याणी आपण आज बघूया कशी बनवतोय. आणि गावाकडे आल्या ही तर खरी मज्जा असते की चुलीवर वगैरे सगळं स्वयंपाक बनवतात, तर ते खायला छान लागतं. तर आता बघू कशी होती ती. तर इथे ना 2 तास मॅग्नेट केलेलं चिकन घेतलं होतं. खाली पातेल्यात तेल टाकलं होतं आणि त्याच्यावर हे चिकन टाकून घेतलेलं, आणि पातेल्याच्या खाली ना तवा ठेवला होता आणि त्याच्यावर हे पातेलं ठेवलेलं. 70% राईस शिजवून घेतला होता, त्याची एक लेयर दिली. नंतर चिकन मसाला आणि बिर्याणी मसाला टाकून घेतला. त्याच्यावर जो तळलेला कांदा टाकून घ्यायचा आहे, कोथिंबीर टाकून घ्यायची. नंतर थोडंसं पाणी ओतायचं, कोथिंबीर आणि पुदिना वगैरे टाकून घ्यायचा. छान असं त्याचा लेयर द्यायचा. आणि नंतर तुम्ही बघू शकता किती छान असा लेयर दिला, आणि परत आणि भाताचा लेयर द्यायचा. आणि तुम्हाला हा पूर्ण ब्लॉग बघायचा असेल तर मी नंतर त्रिकोण बटनवर देईल, तेव्हा तुम्ही बघू शकता. परत तो भाताचा लेयर झाल्यावर पाणी आणि तूप टाकून घ्यायचं थोडं थोडं. नंतर तळलेला कांदा पुदिना वगैरे टाकून घ्यायचा, आणि नंतर चिकन मसाला आणि बिर्याणी मसाला टाकून घ्यायचा. आर होता तो एका वाटीमध्ये घ्यायचा आणि मध्यम ठेवायचा, आणि त्याच्यावर तुपाची धार टाकून असं झाकून ठेवायचं, आणि त्याच्यावर जड काहीतरी वस्तू ठेवायची. तर वीट होती, वीट ठेवली. नंतर थोडीशी कणिक आहे ना जी, ती कडेला लावून घ्यायची, म्हणजे त्यातली काहीच वाफ जाणार नाही. आणि छान अशी बिर्याणी 20-25 मिनिटांनी तयार झाली होती. आणि त्याला जाळ वगैरे लावायचं नाही, एकदम धीमी ह्याच्यावर ठेवायचं. आणि तुम्हाला म्हणजे बघा किती छान झाली. आणि नंतर सगळेजण जेवायला बसले. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. बाय.